नमस्कार, मी राघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, मतदान चोरी होऊ नये याकरता ठाकरे बंधूंचा नवा प्रयोग आहे। मतदान केंद्राबाहेर भगवा गार्ड उभा केला जाणार आहे। 15 जानेवारीला मतदान केंद्राबाहेर भगवा गार्ड उभा असेल। 2000 गार्डची दुबार मतदारांवर आणि गैरप्रकारांवर करडी नजर असणार आहे। आम्ही बोगस किंवा दुबार मतदारांना फटकवू आणि जे पैसे वाटतायत तर भाजपच्या लोकांना शिंदेचे लोक ठोकतायत आणि शिंदेच्या लोकांना भाजपचे लोक ठोकतायत। आम्ही त्यांना सुपारी दिली आहे। बघा ना, ज्या येत आहेत शिंदेचे लोक पैसे वाटतात तिथे भाजपचे लोक गॅंग घेऊन जाऊन त्यांना ठोकतायत आणि जिथे भाजपचे लोक पैसे वाटतायत तिथे शिंदेचे लोक जाऊन ठोकतायत। म्हणजे ते आम्ही आउटसोर्सिंग केलेलं आहे आणि हे दुबार मतदार आहेत त्यांना ठोकण्याचा कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल। मला वाटतं आता तरी भगव्याकडे येण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे। भगवा त्यांनी कायमस्वरूपी सोडला, बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वाला तिलांजली दिली, मामूंच्या गोदीत जाऊन बसले। आता निवडणुकीच्या दिवशी भगवं काहीतरी ब्रिगेड निर्माण करायचं याचा अर्थ स्वतःला फसवले कसं याची जाहीर कबुली देण्यासारखं आहे। कोल्हापूरमध्ये आमदारांना एका व्यक्तीकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ आहे। 40 लाख रुपये घेतल्याचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होतोय। आरोपाची सत्यता आणि पडताळणी होणं हे गरजेचं आहे असं सतेज पाटील म्हणतात। व्हिडिओ खरा आहे खोटा आहे त्या लोकांना जर ती व्यक्ती कोल्हापुरातली असेल तर त्यांना जिल्हा पोलीस प्रमुखांनी बोलवून घेऊन निदान काय झाले दबाव न येता त्यांच्यावर परत त्यांनी यू टर्न घेऊ नये। कारण की ज्यावेळी व्यक्ती व्हिडिओवर बोलतो त्यावेळी धाडसानं बोलतो। म्हणजे असं नाही की तो AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स केलेला व्हिडिओ दिसत नाही। मला तरी वाटतं की तो काय AI चा व्हिडिओ नाही आहे। स्वतः माणूस एखादा बोलतो, मला माझी त्यांची ओळख नाही, मला ती व्यक्ती कोण आहे माहित नाही, परंतु AI चा व्हिडिओ नाही आहे, खरा आहे। आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे की मतदानाच्या आधी त्याचा खुलासा व्हावा एवढीच आमची विरोधक म्हणून अपेक्षा आहे। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका आहे। भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधलाय। भाजपला जनसेवा नाही लक्ष्मी सेवा करायची आहे। राजकारणाची पातळी भाजपनं खालावलेली आहे असं प्रणिती शिंदेंचं म्हणणं आहे। राजकारणाची पातळी ह्या भारतीय जनता पक्षाने एवढी खाली आणली आहे। आजच बघितलं आपण की राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपने पळवला। म्हणजे पळवी ही तवारगिरी ही गुंडागर्दी कशाला आमच्या सोलापूरची एवढी चांगली जी संस्कृती आहे ती खराब करताय तुम्ही। पण अर्थात ह्या लोकांच्या EVM असेल, ह्यांचा पैशाचा खेळ असेल, पैसे वाटप असेल, निरनिराळ्या प्रकारे प्रशासनावर दबावाचं तंत्र वापरलं गेलं तर मग एवढा मोठा धक्का लोकशाहीला आणि लोकतंत्रेला ते एनिवेज पोहोचवतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।